साला पिसा कोंबडीची काढतात तशी काय काळजी करायची योग्या बुवा कॉपी करायची ऐका या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम राजकारण प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आज बुवा पगारापेक्षा नाही बोलला है ना सुपारीपेक्षा बुवा नाही बोलले पण आज आयोजक बुवा काय कसे बोलले की काय म्हणाले आज धुरळा माझाच चिखल माझाच मैदान माझाच आणि असं बैल राजेश बुवा लय बडवला नाही कारण खोटा बोलायचा असं मैदान गाजवणार चिखल पाडणार धुरला पाडणार बैल राजेश बुवा कमी वयात लय बडवून ठेवला नाही त्याच्या ध्यांचा पण नंबर आहे विषय काय माहिती ह्याला पण लय वेळा बडवली वाटल्यास नंतर चेक करा पण विषय काय माहिती का बरोबर हे जेवढ्या वर्षात पाण्या करत नाही तेवढा राजेश बुवाच्या सीझनला करतो हा मोठेपणा तुमचं सर्वांचं प्रेम आहे पण औषध बोलवलं जेव्हा माई खाना चावायला भेटतो तेव्हा मग जल्ला काय बोलू कसा बोलू कुठे बोलू आणि काय काय करू एक गमत कसा नाही जल्ला काय करा किती करा कुठे कराल आणि कसा कराल ऐका हे कोरोना वाचवायचं नाही थोडासा राजा आवाज वाढव वाचून जरा आता हाय खरी गंमत आयुष्य वो काय बोलले की ह्यानी म्हणतात हा महत्वाचा मुद्दा आहे आणि सगळे साक्षी लाव गोवा बोललं 2017ला म्हणतात ह्यांची माझी बारी झाली सुकिवली तिथं ह्यानी माझ्यासोबत तो गण गायला होता ओ साईबा ओ साईबा ए बा काय सांग ए बरं आता ऐका हे म्हणतात 2017ला ह्यांची तुम्ही आज काय काळजी करू नका जांभूळगाव वाल्यानो तुमचं पैसे जर वसूल नाही झालं तर मला सुपारी द्यायची पण ते काय बोललं त्यात ऐका 2017ला म्हणतात शाहूदादा
2017ला म्हणतात ह्यांची माझी बारी झाली सुखी. ऐका ए बाबा, 2017ला ह्यांची माझी बारी सुखी झाली. तिथं ह्यांनी हा गाणं गायली. हे जर खोटा बोललं तर माझ्या वारीची मी सुपारी देऊन जाईल. बोललं की नाही बोला. मंडळातल्या 5 लोकांनी इथं या. उद्या का दादा या तुम्हीच मानाचा गणपती आज काळजी करायची नाही. 2017 बरोबर, वर्ष झाली 8, चालू आहे 2025. ही माझी आजची गौल. ओ साईबा हा माझा आजचा गण, ही माझी आजची सवय. हा गण मी आज गायला. हा 2017चा हे म्हणतात म्हणून. पण 2017ला ह्यांच्यानी माझी बारी कुठं झाली? योग्य बुवा माझ्या बारीत यायचा आणि आज तुमची सगळी सुपारी मला परत देऊन द्यायची. हे बोललंय. काय बोललं? माझं ऐका बुवा, एवढा गांगारला मला वाटतं आता वराटा हागल खाली बहुतेक बुवा वनवास चाललं सगळं. मला वाटतं बुवा आता एवढा वराटा आता बहुतेक पांढरा सदरा खाली पांढरा लेंगा पिवला झाला बुवाचा. ऐका तुम्ही जावा योग्य बुवा, आता माझ्या बारीत या. नाही आयोजक ओ रोहित दादा, पॉकेट बुवाना द्यायचा. हे बोललं ना, ते काय बोललं? जर हे खोटं बोललं तर ह्याला आजची माझी सुपारी देऊन जाय. योग्य बुवा या माझ्या बारी. मी बारी पुढे आता चालूच करणार नाही. माझ्या बारीत यायचा तुम्ही. आणि 2017ला तुमच्यानी माझी बारी सुटवली कुठं झाली मला येऊन सांगायचा. नाहीतर सुपारीचा 1 रुपयाला हात काढून देणार. आता फट्टा बोललो तुम्ही माझ्या बारीत आयोजक, मी बारी पुढे घेणारच नाही. सुपारी देऊन बोललं ना, सुपारीचा पॉकेट तुमच्या मला द्यायचा. नाहीतर 2017ला तुमच्यानी माझी बारी सुटवली जल्दी झाली कुठं ते मला तुम्ही आला. मी दादा गोवाला पाठवा, नाहीतर मी बारी चालू करणार नाही. 2017ला त्यांनी सांगायचा, नाहीतर मला त्यांनी त्यांची सुपारी देऊन जायचा. बरोबर आहे ना बोरानो? बरोबर आहे ना? भावगीत काका भावी कशाला? तेरी बिचू आणि मेरी बिचू. त्यांनी मला सांगायचं. बघा दादा पाणी गळतंय, ह्याला थांबवा. ओ भोसलेनो शाहू दादा, मी काय चुकीचा बोलतोय? बाई म्हणून त्याला सांगतो ते त्या बारीला त्यांना पण आठवत नसेल. ह्या बोवांची माझी जमीन सुकवली मला आठवत नाही. काय दुसरा गोवा कुठला उभा केली काय मला माहिती नाही. पण गोवा तुम्ही बारीक यायचं. मी अजून सांगतो योग्य गोवा लय भुशारक्या मारून गेलो, पगारापेक्षा जास्त बोलून गेलो. त्याच्यामुळं तुमच्यानी माझी बारी तुमची पहिली मान दाबा. हा म्हणजे वर हवाय कशाला? काय तो होऊन जाऊ दे. दूध का दूध आणि पाणी का पाणी. बरोबर आहे ना? लय मोठे बाता मारून गेलो ना. अरे काय तो एकदाच करा परत आला. असू द्या, मोठ्यातच काम चांगला होतो. बोलवणार मी आता बारीच करणार नाही पुढे. बरोबर आहे का नाही? मी खोटा बोललोय काय? ते काय म्हटलं तुम्ही खोटा बोललं तुम्हाला देव काय तो बघून घेल. मला देव बघून घेल. तुम्ही खोटा बोलला मग तुमच्या काय कोपल्याशिवाय आहे तो. बरोबर ना? ए तुला फिरवा पोरा बघूय का?
पन्नास कापली तरी येणार नाही म्हणून सांगतोय तो येणारच नाही. त्याला कापली भिला तरी येणार नाही तू तरी येणार नाही. काय झाला बघा येणारच नाही. एवढा खोटा बोल. राजा ये राजा योग्या बोवा ये माझी बायको ये तो येणार. आता पोराला थोडा सांगा खोटा बोलला कोण पण तो जरासा कालाय जरासा घोराय काहीतरी गडबड दिसते. आता काय साबाई करतोय बोललो ना ते बोललो बोलू ना वेस्ट इंडिज ना मग ह्याच्या घरात त्या फॉरेनला नव्हता. मी वेस्ट इंडिज हे बोललो. अरे देवाचा देव सावलाय मी सावलाय पण दिसायला ह्याच्यापेक्षा लय चिकन आहे मी खायला ना. तुझं वसाड पडलं फावडं मेराचा मुस्का बघा मेला आधी मानव इथं जमिनी बिमिनी कुणाचं वाण बी डोंगरा असेल तर जेसीबी नका बोलू ह्याच्या फावड्यातच पडा खाली. अरे हम काले हुआ तो क्या होती भिड़ वाले हैं मी योग्याची या खांडोली करने वाले हैं. म्हणतो माय मावल्यानं म्हणतो मी चिकना आहे. अरे वसाड पडला मुस्का तुझा आग लागली तोंडाला. अरे तुझा तोंड बघून गेल्या पाणी जायचं नाही पोटात. तुझा तोंड बघून गेल्या पोटात पाणी जायचं नाही. जेवण तर आमची गोष्ट आहे. आणि म्हणतो काय म्हणाले तू कोरोना म्हणतो मी काय मर्द नाही काय. अरे भुवनची एंट्री म्हणू दे त्याच्या मुस्क्याला लावा आग. पण मी तिकडनं येताना काय एवढी वाईट एंट्री मागे काय बोललो हा खोटा बोलायचा. आणि ह्याची हिंदी बघा ह्याची एंट्री बघा एंट्री तो नाचला नाही ना. नटरंग मध्ये गुन्हा बघितला काय. आता नाचतो कोण नाचतो कोण हा नाचा है ना. कोण नाचतो नाचा. आणि ट्रेन मध्ये कोण असतो त्यांच्या भावकीत हे काय वेगळं नाही कोण त्यांच्या भावकीत नाही. ते म्हणतात अरे येणारच ना रे बरडो 2004 कासर लावा तो हगलायस एवढा मरतय वरटतय म्हणतो माझी तब्येत बरोबर नाही. एवढा नाचला दिसला एवढा वरडला. मी बोललो आता खालच्यांचा वनवास केला सगळं वराटा खाली भागला तर त्यांना बिचारायला भरून काढायला जाणार सोबत. मी काय चुकीचं बोलतोय काय ते जे बोलले आता म्हणून बुवा म्हणतात आपण मिशीचा विषय बोलतो ना ते मिशीचा. आता म्हणतात अरे मला मिशी नाही पण माझा पोरगा 12वीला आहे. तुमच्या पुरुषार्थावर काय आमचा घालूड आहे काय. पोरगा तुमचाच आहे. पोरगा कुणाचा आहे तुमचाच. पण मर्द म्हटल्यावर त्याला मिशी आहे बरोबर ना. नाही तर तुम्ही झगत आणि भावाच्या नावात पास. आणि म्हणून विषय बघा पहिला आता विषय कसा आणलाय बघा. आला कसला तू मर्द तुझं हाय सार अर्ध तुला गर्वाची चढली नशा. हाक्षी आणि म्हणतो चंगले बोले असं नाही. हे बरोबर सश्याची पाठ दिसते कशी भाऊ. सश्याची पाठ दिसते कशी भाऊ. हे बरोबर चंगले बोले नाचतोय गेला जमले. तुला माईक कधीतरी चावायला भेटलाय माईक चावू शकतोस. रोहित दादा सुपारी मला द्यायची मी अजून सांगतोय. मी नंतर ऐकणार नाहीतर त्याला इथे येऊन सांगायला सांगा ह्याच्यानी माझी बारी सुटवली झाली कधी. माझा असा पण आहे खट्टा बोल पण रेटून बोल बरोबर ना. हा म्हणतो मी चिकल पाडन. हा बडवलेला बैल हा नागरिकीला सोडा हा चिकलाला सोडा. हा गाईचा पण कामाचा नाही चुकीचा नाही बोलत ते बोलले म्हणून सांगतोय. हे बरोबर माझी बारी पडली काय रे बहिणी. तुम्हाला माझी बारी आवडली नाही म्हणताय ह्याची बारी पडली.
म्हणतात हा पाऊस ह्याच्यासाठीच म्हणतात थांबलाय. योग्या बुवा राजेश भाऊची पिसा काढणार आहे. आता तो आलाय आलाय. तुझा कसा शाप ऑनटेस करतो बघ आता. आणि मग म्हणताय का अरे कसला तू मर्द तुझा हाय सारा अर्ध याला गर्वाची चढली नश्या. अहो बुवा का झाली तुझी दुर्दशा का झाली तुझी दुर्दशा तुझ्या कुणी रजाळल्या विषा. तुझ्या मिशाला आत कुणी लावला तुझ्या मिशाला कांडा कोणी फिरवला. तो इथं आल्यावर सांग विषा आहे रामायणातला. मारुतीराय आणाय गेला सीतामाईला अशोक वनात बरोबर ना. तिला पळवून घेणार होती कुणी रावणानं. मारुतीराय गेला अशोक वनात आणाय सीतामाईला. त्यानं काय केला नारद सोन्या नाण्यानं भरलेली रावणाची लंका गेला आणि आग लावून आला. अख्ख्या लंका पेटवून टाकला. आणि येता येता म्हटलं तर ह्याचा पण एन्काउंटर करून येतो. येता येता काय केला लंका पेटवला पण त्या रावणाच्या दाड्याने विषा पण जाणून टाकला मारुतीरायानं. बरोबर आहे ना. खोटा बोलायचा मी म्हणतोय मग हायच थम्सअप म्हणून म्हणतोय कसला तू मर्द हाय सारा अर्ध गर्वाची चढली नशा. कसला तू मर्द हाय सारा अर्ध गर्वाची चढली नशा. अहो बुवा का झाली तुझी दुर्दशा का झाली तुझी दुर्दशा तुझ्या मुलीला जाळ्या विषा. 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 शेर ऐकला काय नाही का किती हुशार बुवा बघा. आणि बुवा काय म्हणाले माहितीये काय तुम्ही बाकीच्यांना येडा बनवा मी काय येडा बुवा. मी यांना येडा बोललो आता मुलातच जो येडा आहे त्याला कोण पण येडाच म्हणेल. हे म्हणतात बाकीच्यांना येडा बनवा मला येडा बनवायचा. ओंकार गणेश का दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बक्षीस आले आहे. त्याचप्रमाणे जितू आंग्रे गाव वेरळ 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे पारस हेअर कटिंग सलूनचे मालक आमचे पांडुरंग माने गाव हेती दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस आले. तर ते म्हणतात तुम्ही बाकीचा येडा बनवा मी काही येडा बोल नाही. तू येडाच आहेस तू येडाच आहेस. तू कसल्याच कामाचा नाहीस है ना. तू पाळलेला सांड आहेस तू येडाच आहेस. ते बोल तर शेर ऐकला काय होते का दादा ते शेर ऐकला काय. अरे नया आहे पण छावा आहे ऐकलं ना असंच बोललो ना. नया आहे तुझ्या आग लागली मुसक्याला हा छावा. तू येड आहेस येड. पुढे पुढे शब्द वापरत नाही. तू छावा नाहीस तू येड. पुढचा कुणीच बोला मनातच ठेवा. तू छावा
म्हणतो नया है पण छावा है असं नाही, अरे नवा आहे पण छावा आहे असं आहे. नया आहे पण छावा आहे. त्याला धूपपट्टी आणि चुना भट्टी, धूपपट्टी लावणार होतो आहे का म्हणतो राजेश बुवाला असा करण तसा करण. तुला एवढा राजेश बुवा सोपा वाटला, तू 10 जण घे. म्हणतो ह्याच्या आधी मी केला, हे शबडे म्हणतात ह्याच्या आधी मी केला, माझ्या नंतर ह्याने केली. तुझा बॅनर लावू, माझ्या आधी तू केलास लग्न, पोरा बिरा तू माझ्या आधी काढलीस, तुझा सत्कार करू. तुझी पोरा तुलाच होणार आहे ना, भले तुला मिशी असती तरी चालत, पण तुझी पोरा. ते बोलणं म्हणून ना. दुसरा विषय का परत त्यांची एंट्री वाजवली सुरुवातीला, बुवांची एंट्री. बाजीगर वे बाजीगर हीच होती ना. तेव्हा नेहमी सांगतो तुम्ही बाजीगर नाही, वापरून फेकलेला खोट रबर हा बाजीगर. झोपायला नाहीये हो बाजीगर हा वापरून अगदी खरडवून खडसवून फेकलेला खोट रबर ह बाजीगर. लय लय भूषांच्या मारून गेलं, लय 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 मोठे मोठे बाता. त्यांना वाटतं डोका पोरा वरडली की राजेश भाऊची म्हणतात बारी पडली. तुम्ही ठरवणार राजेश भाऊची बारी पाडणार तुम्ही. 10 जण गेला की लोवा. म्हणून तुम्हाला सांगतो भले मी कालचा आहे, शामडा आहे, मी शामडा आहे, पण आज तुमच्यापेक्षा 4 वारे जास्त करतोय. बरोबर ना. मग शामड्या पोरा जर 4 वारे जास्त करत असेल तर ह्याच्या पोराला तुम्ही समजून जावा आता. आणि म्हणून दुसरा विषय बघा. अरे त्यांनी तो म्हणतात ना असा करण मी तसा करण, म्हणून पोराला काय म्हणतोय का, अरे गाडी पेट्रोल भरल्याशिवाय गाडी कधी चालत नाही. रिक्षावाला हे रिक्षावाला आमचा काका रिक्षा सीएनजी भरल्याशिवाय गाडीत पेट्रोल भरल्याशिवाय गाडी कधी चालत नाही. आणि अशी गल्ली हुकणारी कुत्री कधी कुणाला चावत नाही. म्हणून बोला किती जरी बोललो, किती जरी आपटली, किती जरी चिखल बांधला, किती जरी धुरला पाडला, तरी तुमचा कासरा माझ्या हातात आहे. म्हणून तुम्हाला सांगतो भविष्य आहे का. अरे खाऊ नको भाव आज राख तुझं नाव, वेळ तुझी ही आलेली वटवर. विषय रामायणाचा. सीता संयमावर चालू आहे बरोबर दरबारामध्ये. सीतेला पटवायला आलाय कोण, रावण. तिकडनं पण मारला असतो ना की जो कोणी पुरुष हा धनुष्यबाण उचलेल त्याची सीतामाई होईल. बरोबर आहे ना. खाऊ नको भाव आज राख तुझं नाव, वेळ तुझी ही आलेली वटवर. आता रावण गेला ताकदीनं, गोवा तसा मगाशी नाचत होता तसा. एवढा काही मी वाईट नाही नाचत, एवढी काय माझी वाईट एंट्री नाहीच आहे. हेमले लागला नाचायला, असू द्या. आता सीताबाई काय म्हणते, रावण गेला तावा तावानं. अरे खाऊ नको भाव आज राख तुझं नाव, आजी तुझ्यावर वेळ आहे, वेळ आलेली तुझी ही वटवर. हा गेला उचलाय बाण, काय कुठे झाला ऐका. सीताबाई म्हणते रावणाला, अरे नंतर मला तू पटवर, नंतर मला तू पटवर, पहिला खालचा तुझा उठवर, नंतर माझा तू पटवर, आधी खालचा तुझा उठवर, नंतर तुला पटवर, तुझ्या खालचा पहिला उठवर, नंतर माझा तू पटवर, तुझ्या खालचा पहिला उठवर.
काही नाही बोलणार, भावकीच करणार नको. आमचे बंधू सत्यवान दादा चिकनेश दत्ता टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आले. मानाचा मुजरा. हा येरे गाणं निश्चित दादा घेतो. प्रितेश शिंदे माझ्या गावचे सुपुत्र आहेत आणि दादांचा मुलगा आहे तो राजेश भाऊचा खूप मोठा फॅन आहे. काकांचे गाणं झालं पाहिजे निश्चित या ठिकाणी होणार आहे. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचे बक्षीस आले. मानाचा मुजरा करतो. तर बघा मित्रांनो, आता दुसरा विषय, हा महत्त्वाचा विषय ना. आता बुवा म्हणतात, कोंबडा म्हणतात मीच कापणार, उलट्या केसात असू द्या ना सरळ केसात असू द्या. बुवा अहो तुम्हाला कदापि जमणार नाही, तुम्ही किती घासा. आता पोरांनो दुसरा एक मला मुद्दा सांगा, धूर सोडू नका. नाही योग्य बुवा बुधवार विषय का म्हणजे 12सा ठोका संपलेला आहे. आज लग्न आहे तुळशीची, बरोबर आहे का? आज दरेकरांनो तुम्ही पहिला गप उभा राहा. तुमची मला लय भीती वाटते. ह्यांना 2-4 कासरा लावा पहिले. विषय का बरोबर, उद्या लग्न आहे तुळशीची म्हणजे आज, बरोबर आहे का? मी ह्यांना येडा, ते स्वतःच म्हणतात की मी येडा आहे म्हणून. विषय कसा बघा, ते काय म्हणलं, उद्या म्हणतात नवरा पण मीच आणि भटजी पण म्हणतात मीच. ह्याच्या बापसाने ठेवलाय, नवरा पण म्हणतो मीच आणि भटजी पण म्हणतो मीच आणि तुझी नवरी का मी बनू असं येड्याची. आता नवरा पण तूच. कोरोना एक काम करा, आपल्या जांभूल गावात जेवढी घर आहेत, जेवढ्यांच्या समोर तुळशी आहे, ह्यांना 1 रुपयाची दक्षिणा द्यायची नाही. सगळ्यांनी त्यांना फुकट लावून घ्या. बोललं ना ते, भटजी पण म्हणतात मीच आणि नवरा पण मीच. नवरा मर तिकडे रोगाला गाव, पण भटजी आहे ना, बोललेत ना बुवा, भटजी पण म्हणतात मीच. शाहू दादा इकडनं हुरकला की दिसे की त्याला घेऊन जायचा. शिवाजीनगर, नवानगर 1 पण रिकामा ठेवायचा नाही. फुकट यांना सोडूच नका. आज घ्या यांच्याकडे लग्न लावून. मी याला स्वाऱ्या करणार, कॉपी करायची आणि म्हणून आता विषय आहे महत्वाचा. काय रे देवा, अरे येण्याची जत्रा आणि कारभारी जत्रा. श्रावणी जितेंद्र कदम आणि श्रेया जितेंद्र कदम या माझ्या ताईच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आले. मानाचा मुजरा. हा आता विषय आहे महत्वाचा, प्रश्नाचा आणि उत्तराचा. गमतीचा भाग बाजूला ठेवा, विषय आहे महत्वाचा. हा जो माझा जांभूळ गाव आहे, माझा जो कुळवंडी गाव आहे, हा वारकरी संप्रदायातला गाव आहे, बरोबर आहे ना. ज्ञानी पंडित लोक इथं आहेत. हुल्लडबाजी करणारी जरी पोरं असती, मला वाटतं आमची गोंडवलीची गॅंग आहे का सर्वी. दोघं आमच्या गेला कुठं, कुठं रेड्या कशाला काढा घेऊन जायला. आता विषय आहे प्रश्न उत्तराचा. ऐका, शाहिरांचा प्रश्न आहे की प्रभू रामचंद्र यांनी एका बालकाला उपदेश दिला की तू ज्या मित्राला मदत करशील त्या बालकाचं नाव काय. पान नंबर 51चा पुरावा द्यावा. आता ते काय म्हटलं ऐका, माझ्याकडे म्हणतात ग्रंथ नाही, बोललो ना ते. मग जर ग्रंथ नसेल तर 51 नंबर पान नंबरचा पुरावा तुम्हाला देव कुठला, तुझ्या मास्तरला देव, याला स्वागत करणार. ते बोललं ना, माझ्याकडे म्हणतात माझ्या विषयाचा ग्रंथ नाही, बोलला ना बुवा. मग हा 51 नंबरचा पान नंबर आला कुठं. शाहू दादा अहो हा म्हशीचा शेण काढायचा पण कामाचा बुवा नाही आणि हा चिखल धुरला पाडय. असू द्या बुवा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देतोय. 2 बाजू तुमच्या समोर ठेवतोय. जर योग्य असतील तर निश्चित प्रामाणिकपणाने मान्य करा. विषय का, प्रभू रामचंद्रांनी एका बालकाला उपदेश दिला की तू ज्या मित्राला मदत करशील त्या बालकाचं नाव काय. तर पहिली बाजू विषयाची अशी आहे, त्या बालकाचं नाव हे मकरध्वज असं आहे. त्या बालकाचं नाव मकरध्वज असं आहे. ही पहिली बाजू. दुसरी बाजू तुमच्या विषयाची देतोय की प्रभू रामचंद्रांनी ज्या बालकाला उपदेश केला त्या बालकाचं नाव की तू तुझ्या मित्राला मदत करशील त्या बालकाचं नाव आहे लव किंवा कुश. ऐका, लव किंवा कुश. स्पष्टीकरण खाली असे बाजू असे आहे की रामायणाच्या उत्तरखंडामध्ये लव आणि कुश
हे वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात वाढले. जिथे त्यांनी रामायणाची कथा ऐकली. जेव्हा ते अयोध्येला परतले तेव्हा त्यांनी रामायणाची कथा गाऊन रामचंद्रांना आणि त्या दरबाराला मोहित केलं. या प्रसंग दरम्यान रामचंद्रांनी त्यांना उपदेश दिला असा की मित्रांना मदत करणे हे महत्वाचे आहे. आणि म्हणून तो बालक लव किंवा कुश हे बुवा तुमच्या प्रश्नाचं दुसरी बाजू. ह्यातला जो पटेल तो हातात घ्या आणि जपून ठेवा. पण खोटा बोलायचा. आणि म्हणून दुसरा विषय अजून बराच त्यांचा काय काय पुढे आणलाय रे. हा पिसा पिसा माझी बुवा पिसा कोंबडीची काढतात, माणसाची फक्त साला काढतात. ती मी तुमच्या आता काढतोय, जी मी तुमच्या आता काढतोय. अहो पोरा काय, ही पोरा आपलीच आहे. जरा 4 पोरा वरडली म्हणून तुम्ही एवढा पण खोटा बोला. तोंड टाकवाय जागा राहिले का? येत काय बरं? सुपारी घेताना फक्त हावऱ्यासारखा पुढे ये. तू येच रे तेव्हा, तू तेव्हा येच. तुझी मिशी सोड, मिशीचा तुझा केस नाहीच आहे. पण तुझं दिसत नाही तिथं पण शाप काढून टाकतो. कारण ते बोललंय. आणि एवढा खोटा रोहित दादा आरतीला बुवाला येऊ दे, मग मी पण बघतो काय होय. बुवाची सुपारी बघतो, बाकीच्या दे नाही. शाखेवाले पण पोरं माझीच आहे. ते घोंड्यात आमची मध्यवाडी आमची शाखा आहे. म्हणजे माझ्या संपर्कातली पोरं आहेत. वाजपी सगळं माझ्या संपर्कात. साऊंडवाला आमचा राजादा तुला तुझी सुपारी भेटणार, तू काळजी करायची. ह्यालाच फक्त कसा रिकाम्या हातात पाठवतो इथं बोंबलत म्हणून सांगतोय. दुसरा विषय आता मी मगाशी काय बोललो माहितीये काय? मी बोललो की राजाला म्हटलं मॉनिटरला शिट्टी वाजवू नको. कोरोना असंच बोलू रे. त्याच्या कानात मुक्त हुल्ली पण तो शिट्ट्या नाही वाजवायच्या, मग टाळ्या वाजवा. मी हा पोरांना बोललोच नाही. मी राजादाला म्हटलं राजादा मॉनिटरला शिट्टी येते, ह्याची शिट्टी पहिली बंद कर, शिट्टी वाजवू नको. बुवा बोलला खोटा बोलला ना. आज सगळाच खोटा बोललाय. तुझ्या जर अंगाला फुटल नाही फुटला तर तू मला विचार, एवढा खोटा बोलायच तू आज. दुसरा विषय बुवा काय म्हणाले? आजची बाजी म्हणतात व्हायरल नाही होणार, व्हायरस म्हणतात होय. मी असा म्हणतात व्हायरस आहे की कोरोनापेक्षा पण डेंजर आहे. कोरोना हात रुमाल सगळ्यांनी पहिला तोंडाला बांधून ठेवा. सगळ्यांनी मुसकी आवला स्वतःची. हा व्हायरस म्हणतो कोरोनापेक्षा भारी आहे. ह्याच्या शरीराला व्हायरस कोरोनापेक्षा भारी व्हायरस म्हणतो आहे. हा जगला कसा? जगा बुवा तुम्ही. पण चुत्या कुणाला बनवता तुम्ही? येड स्वतः येडच आहोत पण दुसऱ्याला येडी बनवायची. बारी म्हणतात व्हायरल नाही होणार, व्हायरस शिरेल. व्हायरस कोरोनापेक्षा पण म्हणतो बेकार व्हायरस. मग जगलास कसा? पहिला तुझ्या शिरला असेल म्हणून लोकांना सांगतोय. बरोबर आहे ना? कोरोना झालेल्या माणसाला 4 चौकात चालत नाही. म्युन्सिपाल्टी वाला तोंड मीठ मागून घेतात त्याला एक साईडला. बरोबर ना काका? म्हणतो मी कोरोनापेक्षा बेकार व्हायरस आहे. येड्याची जत्रा आणि कारभारी जत्रा. तुला कोण इथं विचारतोय कुत्रा? आणि ह्याला कळत नाही फकरा, त्याला काहीच कळत नाही. हा जुना भट्टीवाला बुवा आहे. दुसरा विषय आता गवळणी ऐका. माझ्याच घरचं माझ्या गावण्याचे उत्तर दिला. ऐका. अरे माझ्याच घरचं मीच खाणार, नाही तुझ्या बापाला विचारणार. वनमा जल्ल सगळे शब्द ऐका आता. नाही तुझ्या बापाला विचारणार. असं उगाच मला बोलली तर, असं उगाच मला बोलली तर तुझे दूध मी दाबून पिणार. बोला ना, बोला ना. असा म्हणतो खोटा बोललीस तर तुझं दूध म्हणतो मी दाबून पिणार. माय मावल्यानो राग मानू नका. आता हा जर माझं दूध दाबायला आला ह्याला मी नाहीशी केल्याशिवाय आहे काय? वाद्यास गावलास वाऱ्या करणार. अरे याला बायकून मी याला सांगतो हा येडा भाऊ आहे. तो म्हणतो ना दुसऱ्याला म्हणतो येडी नको बनवू, पण हा स्वतः येडाच आहे. हा महा येडा. आता चुक्या बोललो असो चल ना बोललो चुक्या भाऊ आहे हा. काय म्हणाला भाऊ ऐका ना. असं उगाच मला बोल दिसत तुझं दूध मी दाबून पिणार. दाबून पिण्या तर चेपून पी, तिकडे पी. काढा वारात घरात आणि काढा वारात. विषय आहे की नाही सांगा? बरोबर ना पोरांनो? का मी चुकीचा बोलतोय? आता त्यांची गवलत. अरे बोरीला बोर पिकलाय, सोनू तुझ्यावर प्रेम झालाय. आता ऐका. ये राधे काय करतेस,
एवढ्या पोराची पप्पी घेते लाज शरम तुला राहिलीच नाही नंदाच्या पोराच्या नादी लागते वाट लावला सगळी नाही ऐका त्यांच्या आहे ना एवढ्याशा पोराची म्हणतात पप्पी घेते हा तिथं वास काढायला गेला होता राधे म्हणतात नंदाच्या पोराला एक पोरानो 14 वर्षाने काना राधेपेक्षा लहान तरी प्रेम कोणावर केलं त्याने राधेवर लग्न कुणाशी केला रुक्मिणी सोबत राधा कुणाची झाली अनयाची झाली आज कुठे राधेच्या पुढे तिच्या अनयाचं नाव लागलंय आज नाव कुणाचं आहे कान्हाचं सावळ्याचं कृष्णाचं या फावड्याचं है ना त्या जेसीबी वाल्याचं पण प्रेम बदलले काय वर्ष किती झाली आणि आताचा प्रेम बोलो माझ्या प्रत्येक बारी सांगतो अगं प्रेमावर भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गटारी करून तूच म्हणते गटार मला पकडू गेला उडून पाखरा हो एकदाची नाहीशी अगं आझाद केलं तुला आता बुवा म्हणतात राधेने घेतला कानाची पप्पी बरं हो बाबा तुझ्या म्हणण्यानुसार तू मोठा बुवा आहेस तू काय साधा सुद्धा बुवा नाही हा अरे हा ह्याक नाही हा चिकना नाही हा ह्याक नाही म्हणून सांगितलं कुठला चिकना तू खरं सांगा रे पोरानो मी भले सावलाय पण दिसायला ह्याच्यापेक्षा भारी आहे नाही गेले अरे नवा आहे पण छावा आहे आणि हा येड आहे येड हा तो सांगतोय आता ऐका हा रवा आणि आपली बा बुवा ते मोठ्यात म्हणून सांगतोय अजून सांगतोय हे पोरानो भाता पावसात तरंगतात वर ट्रॅक्टरचं दात जर नाही लागलं तर याचं दात अगदी जेसीबीच्या फावड्यासारखं आहे याला शेवा इथं उद्या पहिली लग्न वेगळी ह्याच्याकडे लावून घ्या आणि संध्याकाळी ह्याला मल्ली झोडा पण ठेवा इथं ज्यांची भात कापून झाले याला मल्ली झोडा ठेवा आणि ह्याला पेंडक्या द्यायच्या याला भार द्या भार कारण काही तेवढासा गडी तो बोलला ना मी चिकन आहे तू ह्याक नाहीस काय गडी काय तेवढा लहान नाही अगदी शेंड्या बुद्ध्यापासून सारखा आहे एवढ्याशा गाड्याला याला घालायचं संध्याकाळचं चिकन वड आणि ह्याला पेंडक्या द्या दरेकर नाही तर ह्याला सायाची झाडा उचलाय न्या तिथं पण याला घाल पाडल हा म्हणून सांगते काय का है ना ये राधे काय करते एवढ्याशा पोराची पप्पी घेते लाज शरम तुला राहिलीच नाही नंदाच्या पोराच्या नादी लागते हो बाबा तू म्हणशील तसा तुझा रेडा गाभण आमची आपली म्हैस भाकडेच राहू दे म्हणून म्हणतो ऐका घेते पप्पी राधिका बाय बरं घेते मी पप्पी चल तुझा काय दुखला त्याच्यात म्हणून काय म्हणते ऐका घेते पप्पी राधिका बाय अरे काना तू लोकांना सांगतोस काय काका घेते पप्पी राधिका बाय काना तू लोकांना सांगतोस काय माझ्यासाठी पोर कावला हाय ते काय म्हणाले एवढ्याशा पोराची ना मग तो माझ्यासाठी पोर कावला हाय हो नाही हा बैल आहे भादा हा कवला नाही तो भगवान श्रीकृष्ण 14 वर्षाला माझ्यापेक्षा लहान होता म्हणून म्हणते माझ्यासाठी पोर कवला हाय आणि वटावयाच्या मिशिगना आता बोलू काय अरे बोरी ना बोर बिगलाय सोनू तुझ्यावर प्रेम झालाय आता मगाशी हितनं नाचत आलास आता सदरा घेंगा गिंगा काय काढायचा तो काढ आणि आतच नाचती पण सुपारीचं ह्याचे पैसे मीच नेणार अजून पण सांगतो हा खोटा बोललाय करोड काय रे बरोबर ना जर खरा असता तर माझ्या बारीत आला असता तो आलाय काय म्हणून म्हणते माझ्यासाठी पोर कावला हाय वटावयाच्या मिशिगन माझ्यासाठी काय वटावयाच्या येते बघती राधिका बाय काना तू लोकांना सांगतोस काय येते बघती राधिका बाय काना तू लोकांना सांगतोस काय येते बघती राधिका बाय काना तू लोकांना सांगतोस काय येते बघती
आणि काय निग्रो आहे का? मी निग्रो आहे काय? माझा केस काय कुरला आहे? माझा कलर काय ब्रॅवो सारखा काला आहे? माझे काय कोणी उडालंय आहे ना? तर हा म्हणतो मी चिकना आहे. माझा ह्याच्या घरावर नक्की फॉरेनर गेला असेल, विमानमान कुठे थांबवला असेल दिशाच्या डोंगरावर आणि शिरला असेल, म्हणून म्हणतो मी हा चिकना आहे. आणि म्हणून हा विषय का दुसरा विषय हे बरोबर कंटाळून येणार काय हा? नाही तर गोवा म्हणून ह्यांची बारी पडली काय ना? हा खट्टा बोलायचा बरोबर ना? अरे ऐका, राजेश बुवा म्हणतो आय लव्ह यू बोला ना. हा काय माझा सामान आहे? ते बरोबर मी खोटा बोलतोय? हा काय माझा लवर आहे? हा काय माझा आयटम आहे? मग मला आय लव्ह यू बोलणार हा कोण? काका हा मला वेस्ट इंडिज बोलला, मग ह्याला वेस्ट इंडिज बायको यायला कशी चालेल? हा मला आय लव्ह यू बोलला ना का नाही बोलला? आधी आय लव्ह यू म्हणतो वरनं वेस्ट इंडिज म्हणतो परत. अरे ह्याला चुना भट्टीतच पाठवा मुंबईत, ह्याला नाहीसा करा इथं शाप आणि विषय का बा. अरे उगाच गडबड तोंडाची बडबड लय विषय भारी पोराडा. उगाच गडबड तोंडाची बडबड जर केलीस तू योग्या. अरे उगाच गडबड तोंडाची बडबड जर केलीस तू योग्या. विषय का लागलास पाठी बाईच्या साठी. काय म्हणतोय? लागलास पाठी बाईच्या साठी का झाला तू भीक माग्या. बऱ्याच विषय रामायणातला धुरला पाडणार, चिकल पाडणार, 10 जन्म घ्या लागतील तुला अजून राजेश भाऊ समोर. आणि विषय का सीतामाईला पळवून नेण्यासाठी रावणानं एका गोसाव्याचं रूप घेतलं भिकाऱ्याचं, बरोबर आहे ना? लक्ष्मण रेषा होती आडवी, बरोबर आहे ना? सीतामाई काय ती लक्ष्मण रेषा बाहेर ओलांडून येत नव्हती. पण हा गेला कशाला गेला? भीक मागायला गेला. कोण गेला? नाही योगी पुरुष. कोण गेला? योग्या. हा योग्या हा झोगे आहे. भीक मागाय कोण गेला? योगी पुरुष. रावण गेला गोसाव्याचं खोटं रूप घेऊन. ओ जोल्यानो, हा म्हणून सांगतोय तेव्हा रावण सीतामाईला मिळवण्यासाठी भिकाऱ्याचं रूप घेतो, तेव्हा रावणाची पत्नी मंदोदरी आपल्या नवऱ्याला काय सांगते ऐका. उगाच गडबड तोंडाची बडबड जर केलीस तू योग्या. लागलास पाठी बाईच्या साठी का झाला तू भीक माग्या. लागलास पाठी बाईच्या साठी झाला तू भीक माग्या. लागलास पाठी बाईच्या साठी झाला तू भीक माग्या. अरे लागलास पाठी बाईच्या साठी तू झाला तू भीक माग्या. Bye.
एक शेवटचा विषय गातोय. एक फरमाईश आली की काकांनी गाणं गायलं पाहिजे. त्या ठिकाणी गाणं घेतोय आणि माझी बारी या ठिकाणी संपवतोय, कारण जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो. विषय का तर शाहीर म्हणाले की म्हणतात त्यांना मी 2 वर्षापासून प्रश्न विचारतोय. सप्तसूर म्हणतात आलं कुठलं, तुम्ही का भीमसेन जोशी आहो काय, असा आहो काय, तसा आहो काय. गोवा मी मगाशी म्हटलं जो येडा वाकडा येतोय तो लोकांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न. सप्तसूर दीप्तसूर मी अजून सांगतो माझ्या नावापुढे लावू नका. विषय असा आहे त्या सप्तसुरांचा उगम कुठला झाला, कसा झाला तो तुम्हाला माहिती असेल. तुमचा अभ्यास नाही मोठा आहे, कारण तुमचा सगळाच मोठा आहे. फक्त आल्यावर तुम्ही सांगा, बरोबर ना. मला माहिती, माझ्या नावाच्या पुढे अजून सांगतो सप्तशूर कुणी लावायचं. आणि म्हणून शेवटचा विषय या ठिकाणी गातोय. म्हणून मग अशी म्हटलं गाडीत पेट्रोल भरल्याशिवाय गाडी कधी चालत नाही, आणि अशी गल्लीत भुकणारी कुत्री कधी कुणाला चावत नाही. म्हणून ऐका शेवटचा विषय. किती आला जरी आडवा, अरे किती आला जरी आडवा, या गुरुच्या पुत्राला किती उड्या मार, हो किती उड्या मार. अरे आडव्या गुरुचा बाडगा शाला उसाला वाटे गेला नाही. जातीवंत बुवा गुरुचा चलाय, जातीवंत गुरुचा चलाय. म्हणून म्हणतोय किती आला जरी आडवा, तू या गुरुच्या पुत्राला आज सोडणार नाही मी, आज सोडणार नाही मी. या भुकणाऱ्या पुत्र्याला आज सोडणार नाही मी, या भुकणाऱ्या पुत्र्याला आज सोडणार नाही मी, या भुकणाऱ्या पुत्र्याला आज सोडणार नाही मी, या भुकणाऱ्या पुत्र्याला. यांची ती मुंबई रंगमंचावरती मित्रांनो मी यावर्षी गण गायला होता झिमन बोनच्या समोर मुंबईमध्ये. आणि त्या गाण्याची फरमाईश दिली दादा एफ ला लावा खाली. शेवट करतोय, काय काळजी करू त्या कहाणी म्हणून. हा लागतोय हा. आणि म्हणून मुंबईमध्ये गेलेलं घर इकडे गेलं इकडे शकतोय म्हणून म्हणायचंय अहो गणराया तुम्ही लवकर या मूर्ती तुझी माया आहे असं या वेड्या मना ही आहे असं या वेड्या मना ये रे गणा देवा बाप्पा गजानना
हो बुवा, तो 17चा मरू द्या, 17च्या ती 17 पण तुम्हाला काय समजली नाही, पण गंज गायला होता कधी जून महिन्यात, बरोबर आहे ना. हे बुवा राजेश बुवाला तुम्ही म्हटलं ना कालचं शेवड, हो मी हाय शेवडा, पण शेवडा तुमच्या उरावर बसतोय, त्यामुळे भिगो थापतोय, तेवढं सांभाळून ठेवा. आणि म्हणून बुवा फरमाईश आली कधी जून महिन्यात त्या गाण्याची. आणि म्हणून मित्रांनो एक फरमाईश आलेली आहे. माझे गुरुवर्य विजय बुवा निकम यांनी एक ठिकाणी एका मुकड्यामध्ये गाणं गायचं आहे आणि आजची बारी या ठिकाणी संपवायची आहे. आणि म्हणून विनंती करतो त्यांना की त्यांनी या मुकड्या या ठिकाणी ठेवायचं आहे गाण्याचं. हॅलो हॅलो
फरमाईश आहे आणि त्यांना बाणी करायला नको काय बक्षीस प्रतीक दादा उदेकर आणि रोहित दादा जाधव यांच्या माध्यमातून अजून एक फरमाईश आलेली आहे. जीवन जडला या राधेचा माझ्या सावल्या कानावर या हॅकण्यावर नाही आहे ना म्हणून सांगू ऐका गगन कापलं हॅलो गेला गेला राधा येते विभानावर ते सुर ऐकून मुरलीचे राधा येते विभानावर शिव चढला या राधेचा अहो शिव चढला या राधेचा या माझ्या सावळ्या कान्हावर मग तुझ्या शिवाय नाही भरोसा अरे तुझ्या शिवाय नाही भरोसा माझ्या पंच प्राणावर शिव चढला या राधेचा या माझ्या सावळ्या कान्हावर 1 2 3 4 कुरबंडी जांभूळगाव ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ पुणे मंडळ या सर्वांच्या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. जो अट्टहास केला त्याचा दिवस आज हा गोड झाला मित्रांनो. आणि म्हणून जी काय वेळी सेवा झाली असेल एक तुमचा छोटा भाऊ समजून पत्रात घ्या. या मुखातून योगेश बुवा जे काही चुकीचे शब्द केले असतील ते मला परत करा. जे चांगलं असेल ते निश्चित तुम्ही घ्या. हा कार्यक्रम आहे फक्त 2-3 तासाचा बुवा. एक तुमचा छोटा भाऊ आहे असं समजा. माझी चूक मला परत माझ्या पत्रात द्या. राग नसावा मनी लोभ असावा अशा आशा बाळगतो. पुन्हा एकदा या माझ्या संबंध जांभूळगाव वासियांचे लाख लाख आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज.